नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअर्सच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 3 जानेवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्ण विवराचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण हे केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, आंध्र प्रदेश. इस्रोने आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्ण विवराचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसट या उपग्रहाचे प्रक्षेपण हे केलेले आहे. तर मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने PSLV-58 रॉकेटच्या मदतीने हे उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी केलेले आहे. तर या उपग्रहाचे प्रक्षेपण हे PSLVचे 60वे उड्डाण होते. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या की या PSLVचे 60वे उड्डाण होते. भारत एक्सपोर्ट्स मोहिमेद्वारे खगोलीय घटकांवर संशोधन करणारा जगातील दुसरा देश हा ठरलेला आहे. तर हे संशोधन करणारा भारत हा दुसरा देश ठरलेला आहे. तर पहिला देश होता अमेरिका. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची नुकतीच कोणी पद व गोपनीयतेची शपथ घेतली? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रजनीश शेठ. तर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची नुकतीच रजनीश शेठ यांनी पद व गोपनीयतेची शपथही घेतलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार प्रभारी अध्यक्ष डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून त्यांनी स्वीकारलेला आहे. तर मित्रांनो, MPSCचा उल्लेख झाला तर आपण MPSCचा फुल फॉर्म देखील जाणून घेऊया. MPSCचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. त्यालाच आपण म्हणतो महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 315 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना 1962 रोजी झालेली आहे. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 100. तर मित्रांनो, ही कौशल्य विकास केंद्रे महाराष्ट्र राज्यात 100 सुरू करण्यात येणार आहे. तर या कौशल्य विकास केंद्राचा फायदा हा 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना हा होणार आहे. तर 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्यात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी ही केली जाणार आहे. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. 2023 मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, विराट कोहली. मित्रांनो, 2023 मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये प्रथम स्थानावर आहे विराट कोहली. नेक्स्ट चालू घडामोडी. मागील 3 वर्षात स्टार्टअप्सच्या माध्यमातून देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगार निर्मितीही झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र. मित्रांनो, मागील 3 वर्षात स्टार्टअप्सच्या माध्यमातून देशात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक रोजगार निर्मितीही झालेली आहे. तर महाराष्ट्र राज्यात किती रोजगार निर्मिती झालेली आहे? तर ती झालेली आहे 1,18,000 इतकी. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. तर मित्रांनो, या रोजगार निर्मितीमध्ये भारतात किती झालेली आहे? तर भारतात झालेली आहे 6,15,000. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या.
तर मित्रांनो 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत देशात 1,14,000 स्टार्टअपला मान्यताही देण्यात आलेली आहे. हा देखील पण तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट चल राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती कोणत्या नगर परिषदेने केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हिंगणघाट. तर राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती ही हिंगणघाट नगर परिषदेने केलेली आहे. तर हे हिंगणघाट वर्धा जिल्ह्यातील एक शहर आहे. हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट घडामोडी. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यात वाहन चालकाकडून अपघात झाल्यास किती वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 10. आता केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यात वाहन चालकाकडून अपघात झाल्यास 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. नेक्स्ट घडामोडी. दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 एस सुरेश कुमार. एस सुरेश कुमार यांची दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट घडामोडी. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2023 महिन्यात देशातील प्रमुख 8 उद्योगांच्या निर्देशांकामध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या क्षेत्रात झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोळसा. तर मित्रांनो केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2023 महिन्यात देशातील प्रमुख 8 उद्योगांच्या निर्देशांकामध्ये सर्वाधिक वाढ ही कोळसा क्षेत्रात झालेली आहे. तर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत देशाच्या कोळसा क्षेत्रात ही 12.9% वाढ ही नोंदवण्यात आलेली आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. नेक्स्ट घडामोडी. बालिका दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो आपण बालिका दिन हा ऑप्शन क्रमांक 2 3 जानेवारी या दिवशी साजरा करत असतो. तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून 1955 पासून हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्याची सुरुवात ही झालेली आहे. तर दुसरा पॉइंट असा आहे की बालिका दिवस हा महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा साजरा करण्यात येतो. हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या. तर मित्रांनो आपण 2024 महिन्यातील जानेवारी महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया. कारण कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये दिनविशेषवर प्रश्न हा असतोच. त्यामुळे दिनविशेष देखील महत्त्वाचे आहे. तर चला आपण दिनविशेष जाणून घेऊया. 1 जानेवारीला असतो जागतिक कुटुंब दिवस व DRDO दिवस. 2 जानेवारीला असतो महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारीला असतो सावित्रीबाई फुले यांची जयंती. तोच दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करत असतो. 4 जानेवारीला असतो जागतिक ब्रेल दिवस. तर मित्रांनो 5 जानेवारीला असतो राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारीला असतो बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. त्यालाच आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो. तर 9 जानेवारीला असतो प्रवासी दिवस. 10 जानेवारीला असतो जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारीला असतो राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. तर 11 ते 17 जानेवारी हा आठवडा आपण रस्ते सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करत असतो. 12 जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिन. तो दिवस आपण स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणून राष्ट्रीय युवा दिन हा साजरा करत असतो. आणि अजून एक दिवस म्हणून आपण तो साजरा करतो तर तो म्हणजे जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मदिवस. हा देखील 12 जानेवारीला असतो. तर 15 जानेवारीला असतो भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारीला असतो छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन. तर 23 जानेवारीला असतो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारीला असतो राष्ट्रीय बालिका दिन. 25 जानेवारीला असतो राष्ट्रीय मतदार दिन आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. तर 26 जानेवारीला असतो प्रजासत्ताक दिन
तर या वर्षीचा म्हणजेच 2024चा 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हा 75वा असणार आहे. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. तर 26 जानेवारीला अजून एक दिवस असतो, तर तो म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. आणि 28 जानेवारीला असतो लाला लजपतराय यांची जयंती. मित्रांनो, आपण हे सर्व 2024 जानेवारीचे दिनविशेष बघितले, ते तुम्ही आपल्या करंट अफेअरच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ हा कसा वाटला आणि व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि आपल्याला नक्की होणार आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.